शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सविनय व सहर्ष सादर करीत आहे नाटिका आयुष्यावर बोलू काही. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे, काट्यातही फुलांची झुकती कमान आहे, उचलून गेल हवं ते दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तोच खरा बेईमान आहे. माणसा कधी होशील तू माणूस, नशिबाच्या नावावर सदैव बोट मोडून रडणारा हा मनुष्य प्राणी. आणि नशीबही सुंदर सुरळीत चालू असलेले काम कसे बिघडेल याची खबरदारी घेत असतो. मुळात माणूस व हे नशीब याचं खट्याळ नातं दाखवायला घेऊन जातो तुम्हाला मानविकच्या आयुष्यात. मानविक एक तुमच्यासारखा माझ्यासारखा मुलगा आहे. चला तर मग जाऊया मानविकच्या आयुष्यात. मला यापुढे कॉल किंवा मेसेजेस करू नकोस. हे काय तुझं गिफ्ट. तुला मी अजून एक संधी देतो. तुला असं वाटतंय ना तुझ्या आयुष्यातले झोल सगळे नशिबामुळे होत आहेत असं वाटतंय ना, चल तू नशिबासोबत गाठ घालून घेतो. लेट यूज माय AI. हे सिरी कॉल नशीब आणि इज बँड. रिलॅक्स. अरे तू सांग. नॉर्थ ट्रिपला जाणार होता तो. फोटोशूट पण करणार होता. परमिशन पण काढली होती त्याने. पण लॉकडाऊनच लागलं. अरे तू सांग. अरे सायकलिंगला जाणार होता तो, मेसेज केला. सायकल घेतली होती मस्त. जाताना चेनच पडली. अरे तू सांग. अरे ती 22 बॅचची ज्युनियर आवडली होती त्याला. ती भाव सुद्धा देत होती. एकदा तर ती त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या पोटाचे लाडूच फुटले. माझ्याही फुटायचे. ती हळूच त्याच्या जवळ गेली आणि एकदम गोड आवाजात म्हणाली. गोड आवाजात. कनिंगम आहे का दादा? तू लिहितेस? हो लिहितेय. लिहिना मग. तू सुद्धा लिहितेस.
लिहितायत ते दिसतंय ते. मुळात ना मला तुझा निर्णयच नाही पटलाय. तुम्हाला पटाव म्हणून निर्णय घेतलेलाच नाहीये मी, हा? अरे हो पण एकदा बोलून तर बघायचं त्याच्याशी. आता त्यानं काय होणार आहे? कदाचित तुझा निर्णय बदलेल. निर्णय वगैरे काही बदलणार नाही. तुम्ही सर्वांनी ना माझी आत्महत्याच द्या. जातोय रे. जाते थांब रे. जरा विचार कर. जर तुझं ब्रेकअप झालाच नसतं तर काय? चला तर मग आता आपण सुरुवातीपासून सुरुवात करू. गर्ल्स, हिरोईन, फॉलो मी. चला आता हिरो बसलाय. कॅन्टीन मध्ये एसएस केला. कॅन्टीन कॉफी कट्टा एसएस के. उठलाय बसलाय. उठलाय बसलाय. उठलाय बसला आहे. मारे हो चालेल. रिलॅक्स रिलॅक्स. मी सांगतो. मुलगा ब्लड बँकेवर बसले आणि एवढ्यातच एक सुंदरशी तरुण मुलगी येते आणि त्याच्या बाजूला बसते. क्या देंगे चालू है हिरो हिरोची धडक दाखवा. हाय मान्विक. अरे ही कशी ओळखते मला? भेटली असेल कॉलेजमध्ये. अरे तुझी ती कविता तू युगांतर मध्ये दिलेली बघ. बापरे, मी कविता करतो. करत अशी फार आवडली रे मला. हो का? तुम्ही पण करता कविता? हो करते ना. तुम्ही आम्ही काय सरळ तू म्हण ना. तुला तू काय म्हणून दिला तर मी म्हणजे म्हणजे काही नाही. तुला बघितलं ना मला कविता. मान्विक मला शिकवशील ना कविता कसं करतात ते. हो शिकवेल की. सोपं असतं बघ. शब्दाला शब्द आणि यमकाला यमक जुळवत जायचं. मान्विक तुझा नंबर नंबर मागते ती. दे ना मग. ते आवाज जात नाही कर तिला. अरे फॅकल्टीला नंबर द्यायचा असतो का? अरे मी या नंबरवर तुला मेसेज करते मग तू मला सांग कसं करतात ते कविता. चालेल. बाय बाय. हाय मान्विक. गेलास का हॉस्टेलला? हो आलो ना जस्ट. हा आलो ना जस्ट. अरे बोल ना भावड्या. काय बोलू? जेवलीस? नाही नाही. जेवलीस का? हो. अरे प्रत्येक लव्ह स्टोरीमध्ये जेवण यायलाच हवं का रे? अरे त्याशिवाय कुठली लव्ह स्टोरी पूर्णच नाही होत. आणि ती बघ म्हणते कशी बघ जेवण. अरे जाऊ दे. काय झालं बोल ना. बोलतोय ना
मेसेज जात नाहीत का रे तिला? अरे तिची इच्छा आहे की तू समोरून काहीतरी बोला, मुलीची हिंट असते. हा बोल रे. बोलतोय ना. बाय द वे, एक विचारू का? विचार ना. कसं विचारू? खरंच विचारू? हा विचार. डू यू हॅव कसं विचारू यार? अरे बोल रे, काही नाही होत. मन मोकळं करून टाक. डू यू हॅव गर्लफ्रेंड? अरे ती प्रेमात पडते तुझ्या. आधी करिअर नंतर प्रेम यांचा बॅलन्स बिघडला की झालं. बंद करा, बंद करा, बंद करा. का? तुला काय कळतं या सगळ्यातलं? तुझा छोटा बिंब बघ. नाही. ए हट यार. हे सगळं असंच हवंय मला. माझ्या आयुष्यात मला बिलकुल प्रॉब्लेम्स नकोय. ए तुला काय झालं रे असायला? तुला काय माहिती तुझ्या आयुष्यात काय लिहिलं असेल तर? अरे बाबा पण तू हसतोय का? अरे ते तुला काय माहिती तिने तुला फ्रेंड झोन केलं असेल तर? ए काही बनू नकोस हा. असाही फेब्रुवारी महिना आहे. आता मी तिला प्रपोज करणारच. अरे तुला माहितीये पोरगी म्हणजे वाऱ्याची झोप, अंगावरून येते सुख देऊन जाते, पण कधीच थांबवता येत नाही. तू बघ प्रयत्न करून थांबवता आला तिला वेळ जाण्याआधी. तुझसे भी टकराया सर फिरा हो गया मुझे प्यार लगा जो मुझे लगा भाईचारा अरमान तो जागे मैं मगर सो गया बन गई मुसीबत पीछे पड़ी है ये कोई है या ट्रेजेडी है या होना था क्यों हो गया लो चाहे सब हो गया. अजून चिडलीस? कशासाठी बोलवलंस मला? ऍडवाइस हवी होती माझ्या मित्राला. वाह, तुला मी रिकामी वाटते का रे? तुझ्या मित्राच्या ऍडवाइस साठी तू खरंच मला इथे बोलवलंस. तुझी ऍडवाइस चार्टवर बोलून झाली असती. प्रेमात पडले तुझ्या. मित्र बनायचंय त्याच्या मैत्रिणीला. अच्छा, काय ऍडवाइस हवी आहे मग तुझ्या मित्राला? त्याचं ना त्याच्या मैत्रिणीवर फार प्रेम आहे, पण त्याला बोलता येत नाही. म्हणून म्हटलं विचारून बघ तुझ्या मैत्रिणीला. अच्छा, काय वाटतं त्याला ती मुलगी? ते ना आधी फ्रेंड्स होते, नंतर बेस्ट फ्रेंड झाले पक्केवाले. त्यांचा दिवस चालू होतो उडपीच्या नाश्त्यापासून. नंतर सोबत लेक्चर करणं असू दे, लायब्ररीमध्ये गप्पा करणं असू दे. पण ना जेव्हा तिचा इन टाईम होतो ना त्याला वाटतं अजून थोडा वेळ, अजून थोडा वेळ. पण मग बसतो तो तिच्याच आठवणीत रमत, तिचीच वाट पाहत. कदाचित यालाच प्रेम म्हणतात का? खरंच इतकं प्रेम करतोस माझ्यावर? तो मित्र. तू ना एक काम कर, जाऊन तुझ्या मित्राला सांग. म्हणा तुझ्या ज्या काही भावना असतील त्या मुलीला सांगून टाक.
कदाचित ती हो म्हणेल किंवा कदाचित नाही म्हणेल किंवा तिच्याही मनात त्याच भावना असतील ज्या माझ्या मित्राच्या मनात. झालं हो. एवढंच होतं का? थांब ना. ठीक आहे मग निघते. सुनो मेरी जाना दिल परवाना चले चल जाना गुम तेरी तेरे घर आके तुझे ले जाना मैं हूँ मजनू तू लैला मेरी आई शपथ आई शपथ आई शपथ तुझा मेरी कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. मला अजिबात पटलं नाही तुमचं. तू नेहमी असंच करतोस. तुला ना त्याचं चांगलं बघवतच नाही. आता सर चांगली सुरू आहे ना रिलेशनशिप त्याची, का असं करायचं? रायटर्स ब्रेकअप लिखो. अरे तू का असं करतोस नेहमी? तो आत्महत्याच करेल आता. आणि हो आता तर सुरू झाली ना रिलेशनशिप, आताच ब्रेकअप. नशिबासारखा डायरेक्टर कोणीच नाही. रायटर्स ब्रेकअप लिखो. कुठं राहिली यार? दरवेळेस अशीच करते हा. मला वाटलं नव्हतं रे तू एवढा बदलशील. मलाही वाटलं नव्हतं आपण या मोमेंटला येऊ, पण आलोय ना. तू जेव्हा माझ्यावर प्रेम करायचंस ना तर फार वेगळा होतास रे. ए वेगळं वगैरे काही नाही हा. कदाचित तुला मी वेगळं वाटलो असेल. मानवी, एखादी मुलगी ना तिचा लाईफ पार्टनर शोधताना तिला महागडे कपडे आणून देणारा, शॉपिंग करवणारा असा मुलगा कधीच शोधत नाही रे. आणि तुझ्याकडे आहेच काय मला देण्यासारखं? जेव्हा भविष्यात तुझं प्रेम, तुझं खरेपणा हे सगळं बघून तू तुझ्या प्रेमात पडले ना रे मी. आणि जेव्हा भविष्यात माझ्या घरच्यांना मी सांगेल तुझ्याबद्दल, तुझ्या काहीतरी तर अचिव्हमेंट्स दिसल्या पाहिजे ना त्यांना. एखाद्या सारखीच्या डबक्यासारखी झालायस तू. झालं म्हणजे तुला मला ठ म्हणायचंय. आणि तुला माझ्या बोलाचा चुकीचाच अर्थ काढायचा का? ए प्रेम बिम काही नव्हता, फक्त अट्रॅक्शन होतं. अट्रॅक्शन. तुझं अट्रॅक्शन असेल पण माझं खरं खरं प्रेम होतं तुझ्यावर. आणि हां, मुळात ना जिथे ॲडजस्टमेंट संपते ना तिथे हे असे आर्ग्युमेंट सुरू होतात. आणि कदाचित जिथे आर्ग्युमेंट्स असतात ना तोच त्या नात्याचा शेवट असतो. हे काही नाही, तू नेहमी बोलत असते तुझा सपोर्ट. माझा सपोर्टचं काय? माझा घरच्यांच्या इच्छा काय? तुझ्या घरच्यांच्या इच्छा नेहमी महत्वाच्या. मानवी माझ्याकडनं होत नाही. आय एम सॉरी. प्यार झूठा था जताया ऐसे जाना था तो आया ही क्यों? ऐसे तुम कर तू जरा सितम कर दिया, आजा बेवजह से ये रिश्ता खत्म कर दिया. धूम्रपान सेहत के लिए हानिकारक है, इससे लिवर सिरोसिस का खतरा हो सकता है. कृपया इसका सेवन ना कीजिए. ये शराब नहीं, बर्बादी है, बर्बादी. कितने दिलों को तोड़ती है ये कमबख्त फरवरी. कितने दिलों को तोड़ती है ये कमबख्त फरवरी. नहीं किसी ने इसके दिल रटाए हैं.
हम पीते हैं गम भुलाने के लिए, बाकी और कोई वजह नहीं। वाह 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 वाह। हम पीते हैं गम भुलाने के लिए, बाकी और कोई वजह नहीं। जन्नत में कहाँ गम है, वहाँ पीने में मजा नहीं। हम पीते हैं मजे के लिए, वाह वाह। हम पीते हैं मजे के लिए, वाह, बेवजह वाह, वरना वाह। गम है। हम पीते हैं मजे के लिए, बेवजह वरना गम है। एक बोतल तो पी के दिखाओ जनाब, कह देने किसी जन्नत से कम है। और एक गौर से सुनिएगा, प्रेम केलं फालतू नाही म्हणाली काल तू, प्रेम केलं फालतू नाही म्हणाली काल तू, झालं गेलं विसरून जातो रूप तुझं तुलीत घाल तू. का रे का नेहमी माझ्यासोबत असं का करतोस तू? अरे परिस्थिती सगळ्यांची वाईटच असते रे, पण आपल्याला आलं पाहिजे की त्या परिस्थितीला सामोरे कसं जायचं. माणसाला शिकायला पाहिजे ते. जा रे, काही नाही मला सांगू तू आता. चल तर मग आपण मिळून ठरवू आणि पुन्हा लिहू. चल तर मग सुरुवातीपासून सुरू करू. नशिबा बाबा, कुठेच नशीब? नशिबा इकडे ये. बोल ना. काय वाटते, हे कार्ट सुधरेल का? हे नाही सुधारणार? ठीक आहे, चल आपण बघू जरा. फिर अगले दिन अपने